तर बुद्धिबळ ऑलिम्पिक यार्डमध्ये सुवर्ण मिळालेलं आहे। गुकेशचं जागतिक बुद्धिबळातील विजेतेपद। या आनंददायी आठवणी ताज्या असतानाच कोनेरू हंपीनं जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचं जेतेपद मिळवलंय। हंपीनं स्पर्धेतील अखेरच्या निर्णायक फेरीत कमालीच्या दडपणाखाली विजय मिळवला। जलद स्पर्धा ही प्रामुख्याने तरुणांची मक्तेदारी समजली जाते। बुद्धिबळातील सुपर मॉम अशी उपाधी लाभलेल्या हंपीनं नेमका यालाच छेद देत दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे। अखेरच्या फेरीपूर्वी 7 खेळाडूंना ही स्पर्धा जिंकण्याची संधी होती। त्यात 37 वर्षीय हंपीनं सर्वाधिक वयाची ही स्पर्धक होती। तिनं काळे मोहरे घेऊन 8.5 गुणांसह जेतेपद पटकावलंय। तर बुद्धिबळ ऑलिम्पिक यार्डमध्ये सुवर्ण मिळालेलं आहे। गुकेशचं जागतिक बुद्धिबळातील विजेतेपद। या आनंददायी आठवणी ताज्या असतानाच कोनेरू हंपीनं जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचं जेतेपद मिळवलंय। हंपीनं स्पर्धेतील अखेरच्या निर्णायक फेरीत कमालीच्या दडपणाखाली विजय मिळवला। जलद स्पर्धा ही प्रामुख्याने तरुणांची मक्तेदारी समजली जाते। बुद्धिबळातील सुपर मॉम अशी उपाधी लाभलेल्या हंपीनं नेमका यालाच छेद देत दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे। अखेरच्या फेरीपूर्वी 7 खेळाडूंना ही स्पर्धा जिंकण्याची संधी होती। त्यात 37 वर्षीय हंपीनं सर्वाधिक वयाची ही स्पर्धक होती। तिनं काळे मोहरे घेऊन 8.5 गुणांसह जेतेपद पटकावलंय।